ह्याची आरेरावी मी अजिबात सहन करणार नाही. त्याला धडा शिकवणारच. त्यांनी शिकवला पण यांची नुसतीच बडबड. काय म्हणालात? चांगला धडा शिकवा त्याला. माझी पण हीच इच्छा आहे हो. पण काय करणार आहात तुम्ही धडा शिकवायला? तेच तर शोधतोय ना मी. पण मला अहो थांबाव जरा. काय करताय तुम्ही? थांबा जरा. अहो अहो काय करताय? थांबाव. त्याला अडचणीत आणता येईल असं काहीही सापडत नाहीये याच्यात. चांगलंच आहे ना मग. तेच तर. अहो तो काही मूर्ख आहे का एवढा? आता सामान इथे ठेवून गेलाय म्हणजे त्याच्यात काही नसणारच. म्हणजे मी मूर्ख आहे का? हो. हा? असं कुठे म्हणलंय मी? वा सुचलंय. छान सुचलंय. हो काय सुचलं? आजपासून त्याचं जेवण बंद करा. हा म्हणजे आपोआप निघून जाईल तो इथून. अहो पण जेवण कसं बंद करणार? जेवण बंद करणं म्हणजे माणुसकीला धरून होत नाही ना. माणुसकी ही माणसाकडे दाखवायची असते, या असल्या कांगारूंकडे नाही. आजपासून त्याला काहीही खायला द्यायचं नाही. अहो पण आपण अडचणीत येऊ त्यामुळे. मी सांगतो तेवढंच करा. अहो पण विषय संपला. बरं. स्वतःला फार शहाणा समजतोय नाही का तो? आता कळेल त्याला शेरात सव्वा शेर म्हणजे काय असतं ते. काय नाही कुठे गेलंय? कुठे ते कांगारू उड्या मारत? मला काय माहिती? असं कसं तुम्हाला माहिती नाही? अहो मला कसं माहिती असणार? एरवी तर खूप देवकी 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 करत असतो. तुम्ही त्याची मैत्रीण आहात ना? हो मैत्रीण आहे. हा? अहो काहीतरीच काय. सई गेली त्याच्यानंतर लगेच गेला तो. येतील आता थोड्या वेळाने. येऊच दे. चांगला भंडावून सोडणार आहे आज मी त्याला. सोडा. आप्पा सईची वाट बघते आणि अजून पत्ता नाही या मुलीचा. आप्पा काढा देऊ का तुम्हाला? का खायला देऊ काही? सई कुठं आहे? ते सई ते गर्दीला दसरा असतो ना आप्पा. म्हणजे दसऱ्याला गर्दी असते ना आप्पा, म्हणून ती गेली. ती अजून परत आली नाही असं म्हणायचं होतं मला. पण इतका वेळ? आणि ते कांगारू पण गायब आहे सई गेल्यापासून. तुमच्या सासूबाई सगळ्या घराला घेऊन खरेदीला गेले आहेत. आज सणाच्या दिवशी आपणच घरी आणि त्यातून अजून सईचाही पत्ता नाही. तेच अप्पा सण आहे ना, म्हणून शुभ शकुनाची खरेदी करायला गेले ताई. त्यांचं काही सांगू नका मला. त्या येतील गाव भटकून. पण सईचं काय? तिला काय इतका वेळ लागला? काय ग? ते कांगारू कुठं आहे? तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत तो सुद्धा होता ना? कारण तू घरातनं गेल्या गेल्या लगेच तो पण निघाला इथनं. हो अप्पा आले होते ते, पण नंतर आले आणि सगळ्यांसोबतच त्यांची मैत्री झाली आहे, त्यामुळे मला त्यांना नाही पण म्हणता आलं नाही. ज्या मुलामुळे घरावर एवढं मोठं संकट आलं त्याच्या विरोधात तू एक शब्दही बोलू शकले नाहीस. पण मला खरंच माहित नव्हतं अप्पा ते येणार आहेत. त्या मित्रमैत्रिणींची आणि तुझी किती वर्षांची ओळख आहे? म्हणजे तू त्यांना जास्त जवळची आहेस का ते कांगारू? अप्पा चुकलं माझं, क्षमा करा मला. पण मी मुद्दाम नाही केलं अप्पा. नाही पण त्याची हिंमतच कशी झाली तुमच्या सोबत यायची? तो रोज इथे येऊन आपल्याला धमक्या देतोय आणि तू. चुकलं अप्पा. काय सुनबाई,
मी काय बोलतोय पटतंय ना? हो 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 आप्पा, पटते ना. मग लक्ष घाला जरा. नुसत्या माना हलवू नका. ज्या गोष्टी माझ्या लक्षात येतात त्या गोष्टी तुमच्या कशा लक्षात येत नाहीत? ईश्वरा, आप्पा चिडले. Where is Appa? I thought he is waiting for me. ते तुमची नाही माझी वाट बघत होते. आज परत चिडले तुमच्यामुळे माझ्यावर. माझ्यामुळे? आता तरी सांगा हे सगळं का करताय? काय मिळतं असं वागून? आणि मी जेव्हा पण विचारलं तेव्हा एकच सांगतात, सगळं छान होणार आहे, सगळं ठीक होणार आहे. हे असं जे काही चाललंय ते बघताय ना तुम्ही. काय चांगलं आहे यात? साई, what happened? Disturb दिसते तू. काय बोलला Appa? तुमचं काय ठरलं होतं हे मला माहित नव्हतं. पण मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर चालले म्हणून आप्पांनी मला परवानगी दिली, ते पण सणाच्या दिवशी. आणि तुम्ही तिथे अचानक आलात. ज्या मुलामुळे आपल्या घरावर संकट आले त्या मुलाबरोबर मी बाहेर आहे हे त्यांना कळल्यावर चिडणार नाहीत ते? Yeah. He is right. बरोबर आहे Appa. म्हणजे तुम्हालाही पटतंय ना त्यांचं? आप्पा चुकीचे नाहीयेत हे कधी कळणार आहे तुम्हाला? ईश्वरा, या घरात काय चाललंय ना माझं मलाच कळत नाहीये. Appu, I'm really sorry. माझा चुकला. मी असा करायला नको होता. का? काय केलंस तू? I made a huge mistake. Appa खूप angry आहे साईवर. And all this is because of me. Sai is really upset. Apologize करायचं तिला. अरे मग म्हणून टाक ना सॉरी. एवढा कसला विचार करतोस तू? I feel really bad for whatever happened. Hold on, Richa. साई, घरमध्ये खाऊ शकत नाही सँडविच, सो बाहेर खातो. आपा अँग्री होणार. He won't like it. Again, माझे मुले अँग्री व्हायला नको म्हणून. सई, चल बाळा जेवायला. नाही आई नको, मला भूक नाहीये. अगं थोडं तरी खाऊन घे ना. किती मनाला लावून घेतलेस. हॅलो. काय झालं नाही? काय म्हणाली सई? ती काय बोलतच नाही माझ्याशी. टुडे डिनर पण नाही केला. And I'm eating sandwich here like a shameless creature. नाही, तू एवढं गिल्टी नको वाटून घेऊस यार. पण काय पण चांगलं केलं, गुड डीड करायचं ट्राय केलं. समथिंग रॉंग होतं, वाईट होतं. कळत नाही मला व्हॉट टू डू नाव. थोडी पेशन्स ठेवणार, जाईल सईचा राग. आय होप सो. एनिवे, गुड नाईट. आय विल सी यू लेटर. बाय. कल्पना, जरा चहा कर ना. काय ग कल्पना, काय झालंय आज? अशी काळजीत असल्यासारखी का वाटतेस? हा, काही बोल ना. अहो, आज अप्पानं खूप रागवले हो सईला. काय? हिरमुसून गेली अगदी बिचारी. आप्पा, कमाल आहे. सईवर आप्पा रागवले? हो, खूप बोलले अगदी. अगं पण कशावरून झालं सगळं? सई आज देवीच्या दर्शनाला गेली होती ना मित्रमैत्रिणींसोबत. आणि नंतर हा नचिकेत पण गेला त्या मुलांबरोबर. मग आप्पांचा असा समज झाला की सई नचिकेत सोबतच गेली होती. त्या नचिकेतशी बोलावंच लागेल. अहो काय बोलणार तुम्ही? नको बाई, आणि त्याला राग आला तर? अगं कल्पना, मी काय त्याच्याशी भांडायला जात नाहीये. पण ज्या व्यक्तीमुळे आपल्या घरात भांडणं आणि गैरसमज पसरतायत त्याच्याशी बोलावं लागणारच मला. हो, शांतपणे बोला आपण. हो बोलीन मी, शांतपणे बोलीन, उद्याच बोलीन. त्याला नीट निक्षून सांगेन, याच्या पुढे घरात कोणालाही तुझ्यामुळे त्रास झालेला खपवून घेतला जाणार नाही. बोलाच तुम्ही. त्याच्यामुळे खूप मनस्ताप होतोय सईला. यापुढे नाही होणार.
तू काळजी करू नकोस, मी बघतोच उद्या त्याला. वा, आज सूर्याला तुझं दर्शन झालं. उत्तम. तू माझ्या घरी राहायला येऊन मला खूप त्रास देशील असा जर तुझा भ्रम असेल ना, तर तो भ्रम हा लवकरच दूर होईल. आप्पा तुम्ही काय बोलता मला काय पण कळत नाही. कळेल कळेल, लवकरच कळेल. तुला असा धडा शिकवणार आहे की आयुष्यभर लक्षात राहील तुझ्या. नचिकेत, हा घे चहा आणि खायलाही आणलंय तुझ्यासाठी. ते मी चहा आणि खायला केलेलंच होतं ना, म्हणून म्हटलं देऊन टाकू. चहाच काय, पंचपक्वान्न न द्या त्याला. आलोच मी फेरफटका मारून. काका काय झालं, काय बोलायचं तुम्हाला? ऑल ओके? हो हो हो, बोलायचं तर आहे, बोलणारच. हे बघ, काल जे काय झालं ते हिने सगळं मला सांगितलेलं आहे आणि ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. अरे तुझ्यामुळे आप्पा सईवर चिडले. आय एम सॉरी, आय नो, बट चुकला माझं, क्षमा करा मला. ते क्षमा वगैरे सगळं ठीक आहे, पण इथून पुढे असं घडता कामा नये. मी काहीही सहन करू शकतो, पण माझ्या मुलीला झालेला त्रास बघू शकत नाही. मी पण नाही बघू शकत. काय? आय मीन बिकॉज ऑफ मी कोणाला त्रास झाला नाही बघू शकत. हो ना, मग असं का वागलास? हा, जे वागलास ना ते चुकीचं वागलास. काय ग कल्पना? हो ना, हा. आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. हा आय नो, बट परत नाही होणार. हा, नीट लक्षात असू दे ही गोष्ट, कळलं ना? हा, चल ग. चक्क चेहरा पडलेला दिसतोय. फारच दुःख झालेलं दिसतंय नाही? काय कसं वाटतंय? काल सईच्या नजरेतून उतरलास, आज प्रसन्न आणि कल्पनाच्या नजरेतून, आता हळूहळू सगळ्यांच्या नजरेतून तुला मी उतरवणार आहे. अरे तुझ्यासारख्या कोवळ्या पोराला असा चुटकी सरशी मी वटणीवर आणू शकतो. कसं? चुटकी सरशी. नाईस फ्लावर. मी help. नको साई प्लीज. नको म्हटलं ना, मग का करताय असं? साई बोलायचं आता काय बोलायचंय? अबाउट आप्पा. त्यांच्याबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. साई प्लीज. yesterday मुद्दाम करत होता ते. माझे कान भरायला आलात का तुम्ही आप्पांच्या विरोधात? It's not like that, Sai. Listen to me patiently. Yesterday, Appa on purpose मुद्दाम चिडला, so that घरमध्ये सगळं अँग्री होणार माझ्यावर. असं काही नाहीये. खोटं नाही बोलत मी. असं का करतील ते? Because image खराब करायचा ते ना माझा. He wants to create a bad opinion about me. असं काही नाहीये, तुम्ही खोटं बोलताय. Say, tell me one thing. Yesterday, first time बाहेर गेला तू friends सोबत? No. Then why did Appa create so much fuss about it? Because त्यांना मुद्दाम करायचं. वाटेल ते आरोप करू नका आप्पांवर. Sai, this is not आरोप. This is reality. एकतर आधीच तुमच्यामुळे आप्पा माझ्यावर खूप चिडलेत, नीट बोलत नाहीयेत माझ्याशी, आणि आता तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय. Think about it, Sai. ते मुद्दाम असा करता so that everyone blames me. And this is exactly what is happening. तू पण तेच करते. तुम्हाला काय मूर्ख वाटते का हो मी? No. Innocent आहे साई तू. आणि त्याचा ऍडव्हान्टेज घेतो आप्पा. हो का? काल तुम्हीच म्हणत होता ना की आप्पा बरोबर आहेत, आठवतंय ना? या बट काय? आणि आता म्हणताय की ते चुकतायत. एवढ्या लवकर कसं मत बदलतो तुमचं? तेव्हा माहित नव्हता. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड.
मला काय कळायचं ते कळलंय. आप्पा नाही, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय, कारण तुमचा राग आहे त्यांच्यावर. काय काय चालू कळत नाही मला. नथिंग इज फॉलिंग इन प्लेस. दसऱ्याला एवढं गोड खाल्लंय तरी परत गोडाचं जेवण करा म्हणले म्हणजे कमाल आहे बाई यांची अगदी. हो ना, आज तर दुकानातून सुद्धा गुलाबजाम मागवायला सांगितले पप्पांनी. शिवाय खीर आणि लाडू पण असू दे असं म्हणाले. एका दिवशी एवढं गोड कसं काय खाता येईल बाई? आई, आप्पांना मधुमेह तर झाला नसेल ना? अगं बाई, ईश्वरा. अगं शक्यच नाही. माणसामध्ये थोडा तरी गोडवा असावा लागतो माझ्यासारखा, तरच होतो मधुमेह, नाही तर नाही. काय झाली का सगळी तयारी? सगळी पक्वांना आणली आहेत ना? हो आणलेत ना. आता तुम्ही सांगितलं म्हणजे आमची काय टाप. हा? हे काय वाढतेच आहे अप्पा. वाडा 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 वाडा, पानं वाढायला घ्या. आणखीन एक पान वाडा. अहो शैलेश आणि प्रसन्न कुठे आहेत घरी? आणि चिन्मयानंद सुद्धा शाळेत गेलाय. आणि आम्ही बायका तुमचं झाल्यावरच बसतो ना जेवायला. अजून एक पान वाढा, सांगितलंय ना? अहो पण कुणासाठी? त्या कांगारूसाठी. काय काय? अहो काय सांगताय? तुमच्या पंक्तीला त्याला जेवायला बसवणार? हो. तुमची काही हरकत? नाही नाही, माझी बापडीची काय हरकत असणार आहे. आणि तुमच्या शब्दाबाहेर गेले का मी कधी? वायफळ बडबड करत बसण्यापेक्षा मी काय सांगतो तेवढं करा. हो हो. मोठ्या सुनबाई, हो तुम्ही पानं वाढायला घ्या. हो अप्पा. धाकट्या सुनबाई, तुम्ही त्याला बोलवून आणा. हो आणते अप्पा. ए तू थांब बघ, मी बोलवते तर. हा. सुनबाई, हो. ते ताट तिकडे ठेवा आणि ताटाभोवती रांगोळी काढा. रांगोळी? हो हो काढा. हो आणते, घेऊन येते रांगोळी. सगळं वाढून झालंय ना? हो हो अप्पा, बघा ना. सुनबाई, गुलाबजाम राहिले ना? अगं बाई हो, विसरले. ठेवते अप्पा. हा. चला, म्हणजे 3 पक्वान्न झाली. हो अप्पा. खीर, लाडू आणि गुलाबजाम. अप्पा ताक. हो हो हो, ठेवा तिथे. हा ठेवा. ये ये हा. मी इथे बसत आपण सोबत. हो, मीच सांगितलंय तसं. बस ना, बस बस. हा. वाह. अरे माझ्या चेहऱ्याकडे बघत बसण्यापेक्षा जेवायला सुरुवात कर ना. 1 सेकंड. आणि ताटातलं सगळं संपवायचं बरं का. काही लागलं तर मागून घ्या. या बट आय नीड स्पून. अरे बाळा, मागच्या वेळी शिकवलं होतं ना तुला कसं खायचं ते. तुम्ही? अहो म्हणजे त्याला सांगितलं होतं कसं खायचं. सुनबाई, तूप वाढा. हो. तुम्हाला की त्याला अप्पा? त्याला. ओहो वाढते. हा. अपा आर यू ऑलराइट? तब्येत बरोबर तुमचं? हो. अरे मला काय धाड भरली. दाद नाही? ऑलराइट, नो दाद. घे, चल सुरुवात कर.
harmful now. आपा आज सडनली असा का वागतो? काहीतरी गटपट करणार फॉर शुअर.